कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। होय, मीच संतोष देशमुखांची अपहरण करून हत्या केली अशी कबुली सुदर्शन घुलेनं पोलिसांसमोर दिली आहे। बरं, एकट्या सुदर्शन घुलेनंच नाही तर जयराम चाटे आणि महेश केदार या दोघांनीही संतोष देशमुखांचं अपहरण करून हत्या केल्याची कबुली दिली आहे। त्यामुळे वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात गेलाय। वाल्मिक कराड हा खरं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातला मास्टरमाइंड असल्याचं दोषारोप पत्रात म्हटलं गेलंय। त्यामुळे आता मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदार यांनी पोलिसांसमोर आपणच अपहरण करून त्याची हत्या केल्याची कबुली दिली आहे। विश्वसनीय सूत्रांच्या हवाल्यानं ही माहिती समोर आली आहे। मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं 9 डिसेंबरला अपहरण करत निर्घृण हत्या करण्यात आली होती आणि या हत्याकांडाशी संबंधित फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते। त्यामध्ये सुदर्शन घुले, जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे या आरोपींनी किती क्रूर पद्धतीने संतोष देशमुखांना संपवलं ते आपल्याला पाहायला मिळालं होतं। त्यानंतर राजकीय वर्तुळातही मोठं वादळ उठलं आणि अगदी माजी मंत्री धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता। त्यामुळे आता हे सगळं प्रकरण पुढे आणखी काय वळण घेतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तरी या आरोपींच्या कबुली जबाबानंतर संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया सुद्धा आली आहे। त्यांनी म्हटलंय, संघटित गुन्हेगारी असल्याचं सिद्ध झालंय, त्यामुळे आता या आरोपींना लवकरात लवकर फाशी व्हावी अशी मागणी धनंजय देशमुखांनी केली आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।